पूरे राज्य में गणपति बाप्पा का आगमन धूमधाम से हो रहा है और इसी कड़ी में अकोला में राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अमोल मिटकरी ने भी अपने घर पर परिवार के साथ पर्यावरण पूरक गणपति की स्थापना की है। मिटकरी ने पारंपरिक वाद्यों के गजर के साथ पालकी में श्री गणेश की मूर्ति की शोभा यात्रा निकाली। इस दौरान अमोल मिटकरी ने शिंदे गुट पर भी निशाना साधा। इस वर्ष अमोल मिटकरी ने राज्य सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी देने वाले झांकी तैयार की है। इसके साथ ही उन्होंने विश्वास व्यक्त किया कि 2024 के चुनावों में राष्ट्रवादी कांग्रेस को सर्वाधिक सीटें मिलेगी और अगले साल अजित पवार मुख्यमंत्री के रूप में बाप्पा की पूजा करेंगे। मिटकरी ने इस मौके पर शिंदे गुट पर भी निशाना साधते हुए कहा, शिंदे सेना के कुछ मंत्रियों को अब उनके साथ रहना सही नहीं लगता, इसलिए गणराया से प्रार्थना है कि उन्हें सद्बुद्धि दे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्याकडे गणेशोत्सवाचा कार्यक्रम हर्षोल्लासात आणि विशेषतः इको फ्रेंडली गणपती आणि एक सामाजिक सलोखा जपणारा गणपती असं सातत्यानं असतं। सर्व धर्म समभाव जपणारा आमचा गणपती आहे। सर्व समाजाची पोरं आमच्या या गणेशोत्सवात सहभागी होतात। मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढावी असं शिंदे गटातील म्हणजे शिवसेनेतील काही मंत्र्यांना वाटत नाही। त्याच्यामुळे दीपक केसरकर असतील, तानाजी सावंत असतील, शंभूराज देसाई असतील किंवा काल तुम्ही बघितलं असेल गुलाबराव पाटील यांचे जे सातत्यानं वक्तव्य येतात ते महायुतीमध्ये आम्ही दोन पक्ष एकत्र राहू नये कदाचित याच्याकरता येत असेल। पण मला असं वाटतं की ज्या काही योजना आहेत आम्ही म्हणत नाही की ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे, पण प्रत्येक पक्षाला म्हणजे भाजपने सुद्धा तो प्रचार प्रसार करावा। मी देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो पण त्यामध्ये टाकलाय, त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचा प्रचार केलाय। शिंदे सेनेने त्यांचा प्रचार करावा, राष्ट्रवादीला त्याचा पक्षाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे ट्विटचा अर्थ हाच आहे की शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांना जे महायुती एकत्र राहावी असं वाटत नाही, गणराया त्यांना सद्बुद्धी देव।